आज आपली गंगामाई तर दुथडीवरून वाहत होती. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, आज आम्ही निघालो होतो बघा शूर्पणखाचं नाक कापलेलं बघायला. आणि त्यातच रस्त्याने चालू होता जोरदार पाऊस. अशा पावसामध्ये मी तर गाडी चालवत होतो आणि मी तर पूर्ण ओलं होऊन गेलो भाऊ. मग आम्ही पोहोचलो तपोवनमध्ये आणि तपोवनमध्ये पोहोचल्यानंतर बघितलं तर काय, अरे बापरे, केवढी मोठी प्रभू रामचंद्रांची मूर्ती होती बाबा ही. तर म्हटलं चला आपण पहिले दर्शन करून घेऊ. मग दर्शन करून घेतलं, परंतु आम्ही युट्यूब साठी व्हिडिओ बनवला नव्हता. म्हटलं चला युट्यूब साठी पण व्हिडिओ बनवून घेऊ. गंगेच्या किनारी खोट नाही. तर मित्रांनो, तुम्ही अजून पण आपला हा युट्यूबला व्हिडिओ बघितला नसेल तर आत्ताच शिवा गायकवाड चॅनलवरती जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा पूर्ण व्हिडिओ बघा. तर नंतर आम्ही पोहोचलो बघा तिथं की जिथं श्री लक्ष्मणजी भारतातील एकमेव असं मंदिर आहे तिथं. आमचं तिथं पण दर्शन झालं आणि मग नंतर आजूबाजूला फेरफटका मारला. तर आम्हाला नंतर कळलं की नाशिकचं नाव ही कसं पडलं. तर याचा इतिहास असा आहे की लक्ष्मणजी यांनी शूर्पणखाचं नाक इथं कापलं होतं, त्यामुळं आपल्या नाशिक शहराचं नाव ही नाशिक असं पडलेलं आहे. आणि तुम्ही अजून पण आपल्याला फॉलो नसेल केलं तर आत्ताच फॉलो करून घ्या, कारण इथं तुम्हाला फक्त नवनवीन व्हिडिओ बघायला भेटणार आहेत.